एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। अत्यंत महत्वाचा टॉपिक संविधानावर। काय? संविधानाचे कार्य, फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। लक्ष्मीकांत मध्ये दिलेला आहे फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। आणि पोट्टे बोंबलते काऊन तर नुसते पॉइंट दिले म्हणते हे का हो समजे नाही। तर आता त्याला आपण समजून घेण्याचा इथं प्रयत्न करूया, थोडस एक्सप्लेन करूया। पण तुम्हाला माहितच आहे का व्हिडिओ सुरू करायच्या पहिले डोक्यामध्ये दोन प्रश्न घुसलेच पाहिजे, नाही घुसतील तर अभ्यास घुसे नाही। त्या पाहिजे दोन प्रश्न। चला बघू। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, संविधानाचे कार्य कोणते? संविधानाचे कार्य कोणते? व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? नागरिक आणि परकीय यांच्यात भेदभाव करणे, डिस्क्रिमिनेट बिटवीन द सिटीजन्स अँड एलियन्स। ब, राष्ट्रीय संपत्तीचे समुदायामध्ये वितरण करणे, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल वेल्थ अमंग कम्युनिटीज। आणि तिसरा एक, शासकीय अधिकार मर्यादित करणे, लिमिटेशन टू द गव्हर्नमेंट पॉवर। आणि चार पर्याय तुमच्या समोर आहेत। पहिला प्रश्न समजला। दुसरा प्रश्न पाहून घेऊया। दुसरा प्रश्न आहे, संविधान कोणत्या बाबी करता, कोणत्या बाबी करिता राज्यास प्रतिबद्ध करते? फॉर व्हॉट द कॉन्स्टिट्यूशन कॅन कमिट द स्टेट्स? कोणाला, राज्याला प्रतिबद्ध कोणत्या बाबीसाठी करते? एक, राज्याची धार्मिक ओळख, रिलिजियस आयडेंटिटी ऑफ द स्टेट। दुसरं, राज्याची परिसीमा, टेरिटोरियल बाउंड्री ऑफ द स्टेट। तिसरं, राज्याचे विकासात्मक ध्येय, डेव्हलपमेंटल गोल्स ऑफ द स्टेट। आणि चौथं, राज्याचे अधिकार विभाजन, डिव्हिजन ऑफ पॉवर ऑफ द स्टेट। चार ऑप्शन्स तुमच्या समोर। बापू, दोस्तांनो, दोस्तिनींनो, लक्षात घ्या, हे दोन प्रश्न डोक्यात ठेवायचे, पुढे चालायचं, व्हिडिओ समजून घ्यायचा पूर्णपणे आणि हे डोक्यात ठेवलेले प्रश्न मग सोडवून पाहायचे। हे सोडवून पाहताना जर बरोबर असतील तर समजायचं आपल्याला टॉपिक समजला, आणि नाही जर झाला तर पुन्हा रिवाइज करायचं आणि रिवाइज करून पुन्हा पाहायचं। आयडिया क्लिअर झाल्या पाहिजे। आलं का नाही लक्षात? प्रश्नाचं उत्तर येत असेल म्हणजे आपल्या आयडिया क्लिअर झाल्या आहेत, मग टेन्शन नाही। पुट्टे तसे करत नाही आणि मग म्हणतात बापू का मी तर एवढा अभ्यास केलो ना फेल काऊन झालो, तर दंडी गुल काऊन होते का? तर कॉन्सेप्ट क्लिअर करत नाही। कॉन्सेप्ट क्लिअर कसे करायचे ते असे, प्रश्न पाहायचे, वाचायचं, प्रश्न सोडवून पाहायचे, आणि नाही आले तर पुन्हा वाचायचं, समजून घ्यायचं, आणि उत्तर आले तर आहा मजा। आलं लक्षात? ठीक आहे, तर आता चलाच्या समोर दोन प्रश्न डोक्यात ठेवले आहेत। चला आपण बघूया। बे काऊन हसतस रे तू सेमडिया? हा बापू हसत आहे। यास, प्रत्येक माणसाला वाटते आपण हसाव, मस्ती कराव, मन मौजी वाटते का नाही? हो का नाही? मस्त वाटते। आता आमच्या अभ्यासाचं हे आलं गाळं आणि हे आमच्या रात्रंदिवस नाही का लईच कंटाळा येते। तर आपल्याला काय दिसते? मनुष्य कसा आहे? मनमौजी। मनुष्य कसा आहे? मनमौजी आहे, स्वच्छंद आहे, स्वच्छंद आहे ना। इन जनरल जर बघितला तर म्हणजे काय, त्याला जसं वाटते तसं त्याला वागावं असं वाटते का नाही? वाटते का नाही? प्रत्येकाला वाटते। पण जसं पाहिजे तसं आपण वागू शकतो का? जसं पाहिजे तसं आपण राहू शकतो का? काऊन नाही त्याचं सांगतो कारण की काय आहे, हा असा नाचतेल आमच्या नाचत 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 गेला, इथं दुसरा माणूस उभा आहे, मारलं त्याला डुम। आपण नाचताना नाही का, नाचताना हा नाचतो ना डुम मारलं, मग तो बी असा नाचते आपल्याला मारतं डुम, हा ना। एक मग मारा 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 पिटी डुडुम होते का नाही? मारा पिटी इकडे मारते तिकडे मारते नाही, लमच्याला गच्ची धरते ना, या भका 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 बापू तुला सुतूनच टाकेन। होते ना असं? होते का नाही? म्हणजे काय तर आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक व्यक्ती जो आहे ना, प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असते स्पेस। प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असते स्पेस। जेव्हा तू मनाने आणि शरीराने स्वतंत्र असतो, मुक्त असतो, तेव्हाच त्याचा विकास होऊ शकते। मग त्याला पाहिजे स्पेस। स्पेस कुठली? तर पहिली स्पेस आहे टेरिटोरियल स्पेस।
है ना, त्याला जमीन जुमला काहीतरी पाहिजे बाबा, नाचाले पाहिजे का नाही. आता टेरिटोरियल. आणि दुसरी जी आहे त्याची पर्सनल स्पेस. दुसरी कुठली आहे, त्याची पर्सनल स्पेस, त्याचे विचार, त्याचे आचार, त्याचे राहणं जे काय असेल ते. पण मनुष्य कसा आहे, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, सोशल ॲनिमल आहे. आणि सोशल ॲनिमल असल्यामुळे हा जेव्हा ही स्पेस घ्यायला लागते टेरिटोरियल आणि पर्सनल, तेव्हा तो काय करते, दुसऱ्याच्या स्पेसमध्ये एंट्री करते. आणि दुसऱ्याच्या स्पेसमध्ये एंट्री केली का मग झगडा झाला, होय की नाही. झगडा झाला, मग झगडा झाला तर मारापिट्या होते, गच्च्या पकडते, मारपीट, धामधूम. हाला त्याचा विकास राहून गेला. विकास करता गेला तर तिकडे गेला. विकास कुठल्या कुठं चालला जाते, मनुष्याचा विकास होऊ शकत नाही. म्हणजेच काय तर अनार्किक कंडिशन, अनागोंदी कारभार होऊ शकतो. आणि यातूनच आपल्याला काय दिसतंय, एक कॉन्सेप्ट उदयास आला. हा तो कॉन्सेप्ट म्हणजे कुठं, राज्याची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ द स्टेट. आलं की नाही लक्षात. तर काय म्हणते, हॉब्स, लॉक आणि रुसो हे तीन भाऊ दोस्त आपले, हॉब्स, लॉक आणि रुसो है ना, हे तीन लमचे भारी भारी लोक होते है ना, पॉलिटिकल फिलॉसॉफर. आणि हे तिघांनी म्हणला, काय म्हणतात, जिस्ट आहे याचा, तिघांचा एक जिस्ट आहे. तो जिस्ट म्हणजे काय, तर हे तिघे काय म्हणते की सोसायटी जर पाहिली, समाज जर पाहिला तर हे असं प्रत्येकाला स्पेस पाहिजे. मग स्पेस मध्ये झाला झगडा. म्हणजेच काय, अनार्किक कंडिशन. अनार्किक कंडिशन म्हणजे कसं म्हणते की सोसायटी वॉज ब्रिटिश नॅस्टी रबिश असा काहीतरी शब्द आहे ना. म्हणजे एकदमच बर्बरतेने असलेला असा समाज होता. काटापीठ, मारापीठ, काही तारतम्य नाही. मग तारतम्य नाही तर विकास नाही, स्थिरता नाही, स्टॅबिलिटी नाही. मग ती स्टॅबिलिटी यायला पाहिजे म्हणून सगळे लोक एकत्र आले. बापू आपण एकमेकाला नुसते मारतो का, हे बरोबर नाही. मग आपला कॉमन गोल कोणता आहे, म्हणजे काय म्हणते, कॉमन नीड. कॉमन नीड कुठल्या आहेत बाबा, त्या बाजूला काढा. मग त्या कॉमन नीड साठी आपण कॉमन अधिकार, बिकॉज एव्हरी ह्युमन बिंग हॅव अ पॉवर. स्वतःचा त्याचा अधिकार आहे, त्याचं स्वतंत्र आहे. मग ते आपलं स्वतंत्र जे आहे, आपले अधिकार हे काय करायचे, काळाचे कॉमन वाले. आणि कॉमन अधिकार काढून एक जी ऑथॉरिटी आहे, एक अधिकार आहे, त्याला देऊन टाकायचे सगळे. बाबा कॉमन वाले तू घे, आमचे इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट जे आहे अधिकार ते आमच्या जवळ. प्रायव्हेट अधिकार म्हणजे माया लगन, माय बायको, मी, माया घर, हे माया घरची बाउंड्री, हे माया घराच्या आतमध्ये मी का करतो ते विचार. हा घराच्या बाहेर आला का मग पब्लिक स्पेस सुरू होते. मग पब्लिक स्पेस झाली का गडबड होते. बापू ते पब्लिक स्पेस जो आहे ना, त्याच्यासाठी तू ठरव एक सेंट्रल ऑथॉरिटी. आलं की नाही लक्षात. मग ही सेंट्रल ऑथॉरिटी निर्माण झाली. आणि सेंट्रल ऑथॉरिटी म्हणजेच काय तर राज्य, स्टेट. इथे राज्य ही संकल्पना लक्षात घ्या. राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य वगैरे असं नाही. राज्य ही पॉलिटिकल सायन्स मधली संकल्पना म्हणजे एक देश. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. म्हणजे मग असं स्टेटची निर्माण झालं. हे आधुनिक स्टेट निर्माण झालं. ह्या आधुनिक स्टेट जवळ पॉवर्स आले, अधिकार आले. आता अधिकार आले, जसं पोट्टे पास होते, पोट्टे पास झाले का मास्तेलम पास होता होता मास्तेलमचे परीक्षा पास झाले, डिक्लेअर झाला, रिझल्ट माझे येते का नाही. आणि मग खुर्चीवर बसले तर अजूनच माझ्या खुर्च्या गरम करते, बरोबर, फालतूच्या. म्हणजेच काय, नुसता बाबूगिरीचा अधिकार मिळाला तरी एवढे मासतो, तर मग वरचे लोक कसं होय, मोर पॉवर मेक्स मी मोर करप्ट. मग सेंट्रल ऑथॉरिटी जे स्टेट आहे त्याच्याकडे कसा पॉवर आहे, जबरदस्त पॉवर आहे. मग एवढा कलेक्टिव्ह पॉवर जर त्यांच्याकडे असेल तर ते माजू शकते की नाही. म्हणून त्यांना कंट्रोल मध्ये ठेवायचं. कंट्रोल म्हणजे त्याला लिमिट करायची त्यांच्या अधिकाराले, याच्यासाठी. आणि सामान्य जनता आहे त्याची स्पेस ही टिकली पाहिजे. म्हणजे इंडिव्हिज्युअल राईट्स, ह्युमन राईट्स आणि स्टेटचे पॉवर याच्यात ताळमेळ बसला पाहिजे. आणि अल्टिमेटली काय, तर आपण त्याला शब्द वापरूया, अल्टिमेटली म्हणजे आपल्याला दिसते फेअर
प्ले, फेअर प्ले झाला पाहिजे. हे होण्यासाठी म्हणून आपल्याला कशाची आवश्यकता आहे? एका अशा लीगल डॉक्युमेंटची जे स्टेटचे जे अत्यंत जास्त मिळालेले अधिकार आहेत त्याला बरोबर नियमित करेल, रेग्युलेट करेल आणि इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे त्याचं प्रोटेक्शन करेल. याचं कॉम्बिनेशन करण्यासाठी जे लीगल डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे संविधान. ते म्हणजे संविधान. म्हणजे संविधानाची गरज आहे. संविधानाची गरज आहे. आता संविधानाची गरज आहे असं आपण म्हणतोय, त्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर थॉमस पेन काय म्हणते बघा. थॉमस पेन तुम्हाला माहित आहे, पॉलिटिकल फिलॉसॉफर्स, जबरदस्त है ना. फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये कॉन्ट्रीब्युशन, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. काय म्हणतात थॉमस पेन? थॉमस पेन म्हणतात संविधान विरहित शासन म्हणजे हक्क विरहित अधिकार. काय? गव्हर्नमेंट विदाउट कॉन्स्टिट्यूशन इज अ पॉवर विदाउट, अबे हे कसं लिहिलं? पॉवर विदाउट राईट्स. म्हणजे अधिकारच राहणार नाही, नुसताच शक्ती राहील. शक्ती म्हणजे काय आहे? स्टेट कसा होईल? डेस्पोटिक. कसा होईल? डेस्पोटिक. राक्षस होऊन जाईल. राक्षस होऊन जाईल. जर राज्य राक्षस झालं तर काय होईल? मनमानी, कोणालाच गॅरंटी नाही. थोडा बी बोलायला लागला की बाबा हे चुकते तर सरकार इकडे बे खूप बोलत असलं एक कनपटात रापकन, दुसऱ्यांदा बोल चाल जेलच्या आतमध्ये आला आपत. म्हणजे बोलायला जागा नाही. मग बोलायला जागा नाही तर राज्य कोणाच्यासाठी उभा व्हावा? आधुनिक राज्याची संकल्पनेमध्ये राज्य कोणासाठी होय? लोकांसाठी. लोकांचे जे हक्क आहेत तेच नाही तर मग काय अर्थ आहे? म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय दिसते? कॉन्स्टिट्यूशन हे अनिवार्य आहे. कॉन्स्टिट्यूशन कसं आहे? अनिवार्य आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनच खऱ्या अर्थानं डेमोक्रॅटिक इथोस टिकवू शकतं. लोकशाही तत्व जी आहेत त्याची जी जोपासना आहे ती जोपासना केल्या जाऊ शकते. आणि म्हणूनच 1776 पासून जेव्हापासून अमेरिकन रिव्होल्युशन झालं आणि संविधानिक नीव पडली तेव्हापासून सर्वच आधुनिक राष्ट्रांमध्ये संविधान अनिवार्य व्हायला लागलं, इसेन्शियल व्हायला लागलं, कंपल्सरी व्हायला लागलं. आणि आपण पाहतोय की हे जे कंपल्शन आहे इतकं झालं की आता त्याच्यावर चर्वण होतं. आणि आतापर्यंत आपल्याला दिसतंय की संविधान आणि देश आणि त्या देशातील स्थिरता याच्यावर बराचसा अभ्यास होत आहे. आणि मग ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारताचं संविधान हे जगातील सर्वोच्च श्रेष्ठ संविधान मानलं जातं. का? कारण भारतामध्ये एवढे जास्त क्लिष्टता आहे, एवढी कॉम्प्लेक्सिटी आहे की जर हे संविधान नसतं तर भारत नसता, भारतच नसता. इतकी वाईट परिस्थिती राहू शकते, इतकी क्लिष्टता आहे. या सगळ्यांना बांधून ठेवण्याचं जे काम आहे आपल्या संविधानाने केलंय. आणि म्हणून संविधान किती महत्वाचं आहे हे या स्टेटमेंटवरून तुम्हाला लक्षात येतं. आणि म्हणूनच आपल्याला दिसतंय प्रत्येक देश संविधानावर चर्चा करतं, चर्वण करतं, त्याच्या स्ट्रेंथनिंग, त्याला अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करतं. श्रीलंकेमध्ये आता रिव्हिजन करण्यात आला, नेपाळचा विचार झाला. बरोबर आहे. आपल्याला असं दिसतंय आतापर्यंत रिसेंटली जर बघितलं मागच्या 10-15 वर्षामध्ये तर कित्येक देशाच्या संविधानामध्ये असे बदल करण्यात आले जेणेकरून संविधान अधिकाधिक मजबूत होईल आणि गव्हर्नन्स खऱ्या अर्थाने डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलवर काम करणारा राहील यासाठी प्रयत्न करण्यात आला. आलं की नाही लक्षात? खैर, काही संविधान विरोधी तत्वे प्रत्येक देशात असतात. प्रत्येक देश असा एकही देश नाही, कारण प्रत्येक अशी संविधान विरोधी तत्वे काय, त्यांनी आपला अधिकार वाढवायचा असते, आपला पॉवर. मग ते तिथं उंगल्या करते, काळ्या कुचकणं ते धंदे करते. बरोबर आहे, राईट? तर ते जे आहे ते होतच राहते, साऱ्या देशात होत राहते. ठीक आहे. तर आपल्याला काय दिसतंय की संविधान अत्यंत महत्वाचं आहे. मग कशासाठी महत्वाचं आहे तर बघा, व्यक्तीचा हक्क म्हणजेच पर्सनल राईट्स जे आहेत ते प्रोटेक्ट झालेच पाहिजे.
दुसरं आहे कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे. कायद्याचं रूल ऑफ लॉ शॅल बी एस्टॅब्लिश. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? डायसीनं बरंच सांगितलं नाही है ना. रूल ऑफ लॉ आपण एक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? रूल ऑफ लॉ म्हणजे जो कायदा बनला आहे तो सर्वांलेच लागू होईल. सर्वांलेच म्हणजे ज्यानं बनवलं नाही त्याले बी लागू होईल. ज्याले बनवलाय ज्यानं त्याले बी लागू होईल. आणि ह्या कायद्याच्या वर कोणीच नाही, कोणीच कायद्याचा बाप नाही, कायदाच बाप असं समजून जा. म्हणजेच काय तर फेअर प्ले. फेअर प्ले है ना. एका गुन्ह्यासाठी एक सजा असन जशी ते सर्वांनीच लागू होईल असा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ रूल ऑफ लॉ. आणि अराजकतेपासून राज्याची सुरक्षा करणे, अनार्किक कंडिशन येऊ नये. कारण अनार्की जर आली, अराजकता जर आली तर अस्थिरता निर्माण होते. अस्थिरतेमुळे विध्वंस होतो आणि सामाजिक जो सलोखा आहे तो राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे देशाचे तुकडे होऊ शकतात, देश संपुष्टात येऊ शकतो. आणि म्हणून अनार्की जे आहे त्याच्यापासून राज्याला सुरक्षा दिली पाहिजे. राज्याचे सार्वभौम अधिकार निश्चित केले पाहिजे. म्हणजेच काय? सार्वभौम म्हणजे सर्व अधिकार, फुल ऑटोनॉमी. ही फुल ऑटोनॉमी, सर्व अधिकार हे कोणाकडे असतील हे निश्चित करायचं काम सुद्धा संविधान करतंय. आणि मूलभूत कायद्याने शासन अधिकार मर्यादित करणे. कारण की शासन हा याच्याकडे जबरदस्त पॉवर आहे, ज्या तो काही बी करू शकते, लोकाले मारू बी शकते. आणि म्हणून शासनाला मर्यादित करणं आवश्यक आहे. कारण संविधान कशासाठी आहे? संविधान प्रत्येक व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल स्पेस, त्याला स्वतःला विकसित होणार, त्याला स्वतःला फ्रीडम मिळण्यासाठी, स्वतंत्र राहण्यासाठी जी स्पेस आहे ती टिकवून ठेवण्याची मूलभूत जबाबदारी संविधानाची आहे. आणि म्हणूनच राज्याला किंवा सरकारला मर्यादित करणे आवश्यक आहे. याकरिता म्हणून संविधानाची आवश्यकता आहे. लक्षात आला का? म्हणजेच इंडिव्हिज्युअल राईट्स आणि स्टेट पॉवर याच्यामध्ये ताळमेळ बसला पाहिजे असं जे आहे त्याच्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. इन नटशेल. लक्षात आलंय? ठीक आहे, ओके. मग संविधानाची अशी आवश्यकता असल्यामुळे संविधानाची कार्य सुद्धा आहेत. मग ज्याला आपण गुड कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, असा शब्द आहे गुड कॉन्स्टिट्यूशन आहे ना. गुड म्हणजे बॅड पण असते का? यस, संविधान बॅड पण राहू शकते. एखादा संविधान करता जर चॅप्टर असन तर तो संविधान जो आहे अशा प्रकारे लिहीन का स्वतःचा फायदा पाहिजे आणि दुसऱ्यांचं नुकसान, किंवा एकाच कम्युनिटीचा फायदा पाहिजे आणि दुसऱ्यांचं नुकसान. डिस्क्रिमिनेटरी संविधान राहू शकतं. डिस्क्रिमिनेटरी संविधान राहू शकतं. तुम्ही बघा जगाच्या पाठीवर जे एन्शियंट होते म्हणजे प्राचीन संविधान होते किंवा जे धार्मिक तत्वावर संविधान बनले होते, इन्क्लुडिंग भारतातली मनुस्मृती जर बघितली तर आपल्याला काय दिसतं? विषम तत्वावर आधारित, विषमतेच्या तत्वावर, इनइक्वॅलिटी हा प्रिन्सिपलवर बनलेला होता. म्हणजेच गुड म्हणजे चांगलं संविधान आणि वाईट संविधान राहू शकतं. इथे आपल्याला काय बघायचं आहे? चांगल्या संविधानाचे कार्य म्हणजे एक संविधान जे आहे, कारण आपण कुठे आहोत आता? आधुनिक राज्याच्या संकल्पनेमध्ये आहोत. तो गेला सगळा बार्बेरिक हे तर आधुनिक. आणि आधुनिक राज्यामध्ये व्यक्ती जो आहे तो केंद्रस्थानी आहे. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो सर्व कक्षातून स्वतंत्र असला पाहिजे जेणेकरून त्याचा सर्व कल्याण झालं पाहिजे. ही संकल्पना मूलभूत संकल्पना आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय दिसतंय? संविधानाचे कार्य हे बघायचे आपल्याला गुड कॉन्स्टिट्यूशनचे. आलं की नाही लक्षात? इथे 8 आपल्याला दिसतात. कोणी दिले? तर एलियट बल्मर जे आहे कॉन्स्टिट्यूशनल स्कॉलर आहेत आणि त्यांनी डिफाईन केले 8 फंक्शन्स. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व ज्या संविधान आहे सर्व देशांचे त्याचा एक झीस्ट त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या आधारावर त्यांनी 8 कार्य काढलेले आहेत. ती तुम्हाला लक्ष्मीकांतला दिलेली आहेत अशी. बरोबर आहे? ठीक आहे. आता त्याचा आपण अभ्यास करूया. काय? राजकीय समुदायाच्या सरहदी घोषित आणि निश्चित करणे पहिलं. दुसरं, राजकीय समुदायाचा स्वभाव, धर्म आणि प्राधिकार निश्चित करणे. तिसरं, राष्ट्रीय समुदायाची अस्मिता आणि मूल्ये अभिव्यक्त करणे. त्यानंतर नागरिकांचे हक्क
आणि कर्तव्य घोषित आणि निश्चित करणे, त्यानंतर राजकीय संस्था स्थापित आणि नियमित करणे, 6वं आहे शासन स्तरावर अधिकार विभाजित करणे, 7वं आहे राज्याची अधिकृत धार्मिक ओळख करणे आणि धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अधिकार यांच्यातील परस्पर संबंध मर्यादित करणे किंवा निश्चित करणे आणि राज्यास एक निश्चित सामाजिक आर्थिक किंवा विकासात्मक ध्येयास प्रतिबद्ध करणे, असे 8 कार्य जे आहेत एलियट बर्मेर यांनी सांगितलेले आहेत. आपण एक एक कार्य थोडक्यात समजून घेऊया, कारण की हे तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर आहे. पण याला एक्सप्लेन केलेलं नाही, ते एक्सप्लेन करण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला आहे, पहिल्यांदा तर आपण बघूया एक कॉन्सेप्ट जो सातत्याने एक शब्द आलेला होता, पॉलिटिकल कम्युनिटी, राजकीय समूह. हा कॉन्सेप्ट तुम्हाला बघा इथे दिसतोय, हा कॉन्सेप्ट आलाय राजकीय समुदाय किंवा राजकीय समूह, बरोबर आहे. हा एकदा समजून घेऊया काय आहे राजकीय समूह, खूप महत्वाचा आहे. आपण भारताच्या दृष्टिकोनातून हे बघणं खूप महत्वाचं आहे. बघा लक्षात घ्या, एका निश्चित राजकीय प्रणालीच्या दृष्टिकोनातून आपुलकीची सामायिक भावना, सामायिक ध्येय व हिताने एकजूट असलेले लोक, अ ग्रुप ऑफ पीपल हु आर युनाइटेड बाय शेअर्ड सेन्स ऑफ बिलॉंगिंग्स, कॉमन गोल्स अँड इंटरेस्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पर्टिक्युलर पॉलिटिकल सिस्टीम. आपल्या भारतात एक पर्टिक्युलर पॉलिटिकल सिस्टीम आहे. कुठली आहे? कुठली आहे? पर्टिक्युलर पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे आपण संसदीय लोकशाही प्रणाली. आपली कुठली आहे? संसदीय लोकशाही प्रणाली अशी आपण अडॉप्ट केली आहे. कुठल्या तत्वावर? लोकशाहीच्या तत्वावर केलेली आहे संसदीय प्रणाली. मग अशा पॉलिटिकल सिस्टीम मध्ये आपल्याला काय पाहिजे? सेन्स ऑफ बिलॉंगिंग, म्हणजे ह्या भारतातील सर्व लोक एकच आहोत ह्या भावनेने आपले हक्क आणि आपले हित जोपासण्याचा प्रयत्न करतात. आता इथे गोल्स अँड इंटरेस्ट, हक्क आणि ध्येय काय आहे एक्झॅक्ट? तर आपण जर आपल्या राजकीय प्रणाली आणि त्याच्या फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की सोशल जस्टिस आहे, हा आहे की नाही? सामाजिक न्याय है ना, कॉमन वेलफेअर आहे की नाही, है ना, आहे की नाही? कॉमन वेलफेअर है ना. भारतातील सुजाण अशा कोणता नागरिक असान जो मनाने इथले लोक गरीब आहेत ना, साले गरीबच राहिले पाहिजे? कोण म्हणा? मी शब्द वापरला, सुजाण नागरिक. भारतामध्ये विषमता अशा सामाजिक राहिलीच पाहिजे बाबा, कोण म्हणा? कोणी नाही. कोणत्या कॉन्शियस लोकांच्या दृष्टिकोनातून आहे बरं हे डेफिनेशन, बैताडांच्या नाही. आणि तुम्ही म्हणाल बाबा काही जण असे ते बैताडांच्या याच्यात घेणं देणं. कॉन्शियस मॅन, ज्याला वाटतं हे माझं राष्ट्र आहे, म्हणजे हे माझं घर आहे. मग घरातला माणूस एका भाऊ जो आहे तो चांगला होईल आणि तो म्हणा माझा दुसरा भाऊ टपकला पाहिजे, असा होऊ शकते का? नाही. घर म्हटलं तर काय दिसतंय? हित एकत्रित असलेलं, एकजूट असलेलं असं ते घर. आता हे भावाभावांमारे ते घर हो का बे? नाही. तर इथे काय दिसते? सोशल जस्टिस, कॉमन वेलफेअर, कॉमन अजेंडा असले पाहिजेत, किंवा आपल्याला ज्याला आपण म्हणूया की पॉवर्टी एलिव्हेशन असलं पाहिजे, ज्या काही असेल. ह्या सर्व ज्या काही गोल्स आहेत, इंटरेस्ट आहेत, ते इंटरेस्ट एक संघ होणे म्हणजेच पॉलिटिकल कम्युनिटी. याला नॅशनल कम्युनिटी असाही शब्द येतोय. त्याच्यामुळे अल्टिमेटली काय आहे हा शब्द? म्हणजे काय आहे? नेशन, राष्ट्र. ह्या भावनेच्या दृष्टिकोनातून ही जो आहे हा टर्मिनॉलॉजी, हा कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिसून येतो. याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की हा अल्टिमेट शब्द म्हणजेच काय आहे? इट इज नथिंग बट अ जस्ट सोसायटी. काय अपेक्षा असे? एक न्यायिक समाज, युनाइटेड समाज, एकजूट झालेला समाज, ही संकल्पना, ही भावना या कॉन्सेप्ट मध्ये, पॉलिटिकल कम्युनिटी मध्ये आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता एक एक समजून घेऊया. पहिलं, राजकीय समुदायाच्या सरहदी घोषित करणे आणि निश्चित करणे.
काय म्हटलंय, डिक्लेअर अँड डिफाईन द बाउंड्रीज ऑफ द पॉलिटिकल कम्युनिटी, म्हणजे राष्ट्राच्या सरहदी निर्माण करणे, राष्ट्राची सरहद निश्चित करणे. मग राष्ट्राची सरहद निश्चित करणे म्हणजे काय, राष्ट्र जर म्हटलं आपण, राष्ट्र म्हटलं तर दोन बाबी येतात. एक सरहद म्हणजे टेरिटोरी येते, सरहद टेरिटोरी. दुसरं आहे पर्सन, लोक येतात. मग टेरिटोरी येते म्हणजे टेरिटोरियल सॉव्हर्निटी, टेरिटोरियल इंटेग्रिटी हे डिक्लेअर केली पाहिजे, हे डिक्लेअर केली पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत पर्सन म्हणजे पीपल्स, लोक. यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये लोक कोण, तर आपल्याला असं दिसतंय की लोक आतमधली आणि लोक बाहेरची, म्हणजेच काय, सिटीजन अँड एलियन्स, परकीय आणि स्वकीय, हे क्लासिफिकेशन झालं पाहिजे. हे क्लासिफिकेशन करण्याचं प्रथम कार्य संविधान करतं, बरोबर आहे. आपण हे बघूया, आपल्या संविधानामध्ये 1 ते 4 लिहिलेला आहे आर्टिकल, है ना. टेरिटोरियल सॉव्हर्निटी, भारत कसा असेल, भारताचं सार्वभौमत्व कशा प्रकारचं असेल ते सांगितलंय. आणि 5 ते 11 मध्ये आपल्याला काय सांगितलंय, सिटीजनशिप, नागरिक कोण बनेल आणि कोण बनणार नाही, नागरिकत्व कसं जाईल आणि नागरिकत्व कसं येईल, हे क्लिअर इथे सांगितलेलं आहे, सांगितलेलं आहे ना, बरोबर आहे. जगातील प्रत्येक संविधान ह्या दोन बाबी सांगतात, त्यांचा नागरिक कोण कशा प्रकारचा असेल आणि त्यांची टेरिटोरियल इंटेग्रिटी जी आहे, सरहदीचं जे सार्वभौमत्व आहे ते कसं राहील हे सांगितलं जातं. पहिलं फंक्शन, संविधानाचं पहिलं फंक्शन राष्ट्र निर्माण करणे. राष्ट्रातल्या दोन बाबी, टेरिटोरियल आणि दुसऱ्या आहे पर्सनल, सिटीजन्स. क्लिअर, ठीक आहे. हा बघा, दुसरं बघा, राजकीय समुदायाचा स्वभाव, धर्म आणि प्राधिकार निश्चित करतं, म्हणजे पॉलिटिकल कम्युनिटीचा जो नेचर आहे आणि त्याची ऑथॉरिटी डिक्लेअर करते काय आहे. आता ऑथॉरिटी हा शब्द जर वापरला आपण किंवा नेचर, पहिल्यांदा आपण नेचर समजून घ्या की नेचर म्हणजे कसं आहे की एखादं नेशन आहे, देश जो आहे, राष्ट्र जो आहे, तर राष्ट्र कशा प्रकारचं असेल, राष्ट्र कशा प्रकारचं असेल, कुठला त्याचा स्वभाव धर्म असेल. आणि दुसरं त्याचे विचारलेलं आहे ते म्हणजे की त्याची ऑथॉरिटी म्हणजे त्याचा प्राधिकार, प्राधिकार कोणाकडे असेल, म्हणजे वेअर द सॉव्हर्निटी, कारण की सॉव्हर्निटी हे कोर आहे, बेस आहे राज्याचं, त्यामुळे सार्वभौमता कुणाकडे असेल, है ना, हे निश्चित करतं. हे कार्य जे आहे संविधानाचं आहे. आता भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की आपल्या संविधानाचं जी प्रस्तावना आहे, प्रियम्बल आहे ना, त्या प्रस्तावनेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे भारताचा स्वभाव काय, म्हणजे भारताचं कोर प्रिन्सिपल काय आहे सांगितलेलं आहे. भारत कसा आहे ना, सॉव्हरीन, एसो, सॉव्हरीन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रॅटिक आहे आणि रिपब्लिक आहे असं सांगितलेलं आहे. सार्वभौम आहे ना, सामाजिक सोशलिस्ट आहे, त्यानंतर धर्मनिरपेक्षक आहे, डेमोक्रॅटिक आहे, लोकशाही तत्वावर आहे, रिपब्लिक याच्यावर आहे. म्हणजे आपल्याला हे 5 जे आहेत बेसिक एलिमेंट ते क्लिअर सांगितलेले आहेत. याच्यावर आपण चर्चा करूया डिटेलमध्ये प्रत्येक शब्दावर, कारण खूप महत्वाचं आहे. प्रियम्बल आपल्याला क्लिअर झालंच पाहिजे. ओके, हा आपला स्वभाव आहे, हा भारताचा स्वभाव आहे, हा भारत आहे, हा भारत आहे. जगामध्ये भारताला बघायचं असेल तर भारत कसा, आपल्याला याच्यामध्ये दिसतोय की भारत कोणाच्याच ऐके नाही, मनमानी करे नाही असं नाही, तो आपली अस्मिता टिकवून ठेवतो, आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवतो. सॉरी नाही, कसा आहे रे बा, सोशलिस्ट आहे म्हणते तो, म्हणजेच काय, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, गरीब श्रीमंत असा राहिलं नाही पाहिजे, भेदाभेद फार कमी झाला पाहिजे,
असं तो म्हणते. आणि दुसरा काय सेक्युलर, तो म्हणते बाबा पा है ना, तो धर्म जो आहे तो प्रत्येकाने जोपासा, बिंदास जोपासा, तुम्ही फ्री आहात, पण राष्ट्राचा कोणताही धर्म नाही, फालतूच्या लोचाचा नाही. त्यानंतर डेमोक्रेटिक लोकशाही, सबको पूरा का पूरा अधिकार रे बावा, बिंदास राहा, पण स्वैराचारी होऊ नका. आणि रिपब्लिक म्हणजे आपला नेचर सांगते की बावा कोण महत्वाचे, तर कोण महत्वाचे म्हणजे प्राधिकार क्लिअर करते, वेअर द सॉर्निटी राईट कुठे आहे, सार्वभौम. तर सार्वभौमता स्पष्टपणे सांगते वी द पीपल, वी द पीपल म्हणजे सॉर्निटी कोणाकडे आहे, भारताची लोकांकडे आहे. लोक हे सार्वभौम आहेत आणि लोकांनी हा देश बनवलाय. बघा किती महत्वाचं आहे. आलं तर म्हणजे जगातील प्रत्येक संविधान जर बघाल त्याचं हे दुसरं कार्य आपल्याला दिसतं, आपल्या संविधानाचं हे कार्य दिसून. आता बघा तिसरं, राष्ट्रीय समुदायाची अस्मिता आणि मूल्य अभिव्यक्त करणे, असं त्याने सांगितलं. एक्सप्रेस द आयडेंटिटी अँड व्हॅल्यू ऑफ अ नॅशनल कम्युनिटी. प्रत्येक जे राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये जर कॉन्स्टिट्यूशन बघितलं, आपण संविधान बघितलं, तर संविधान हे एक इन्स्ट्रुमेंट आहे राष्ट्र बांधणीचं. राष्ट्र बांधणी जी आहे त्याच्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे. ज्या देशाचं संविधान प्रबळ आहे ना, सर्वसमायिक आहे, त्या देशाची राष्ट्र बांधणी जबरदस्त होऊ शकते, नेशन बिल्डिंग जबरदस्त होऊ शकते, है ना. आता ही नेशन बिल्डिंग करायची आहे तर आपल्याला असं दिसतंय की दोन प्रकारचे मूल्य प्रत्यक्षात म्हणजे जे आपल्याला विजिबल आहेत आणि काही सिम्बॉलिक जे आहेत मूल्य, याचं जतन झालंच पाहिजे, याचं जतन झालंच पाहिजे. भारताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला दिसतं राष्ट्रगान आहे, है ना, राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगीत आहे, त्याच्यानंतर आपला राष्ट्रध्वज आहे, बरोबर आहे. ह्या सर्व बाबी ज्या आहे ह्या सिम्बॉलिक लेवलवर है ना, ह्या सिम्बॉलिक लेवल यांचं महत्व आहे. तिरंग्याचं महत्व आहे, त्यातल्या चक्राचं महत्व आहे, त्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. केवळ हिस्टॉरिकलच नाही, त्याला कल्चरल बॅकग्राऊंड आहे. भारतातील सर्वसमायिक संस्कृती आणि भारताचा संपूर्ण इतिहास आपल्याला आपल्या राष्ट्रगीतात, राष्ट्रध्वजामध्ये दिसून येतो. त्याचं जतन करण्यासाठी म्हणून संविधानामध्ये तरतूद असते. आपल्या इथे बघा आपल्याला दिसतंय 51A फंडामेंटल ड्युटीज मध्ये आपल्याला सांगितलं आहे, बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय तर आयडेंटिटी ऑफ व्हॅल्यू ऑफ अ नॅशनल कम्युनिटीज एक्सप्रेस हिअर, क्लिअर कट एक्सप्रेस केल्या जाते. त्यानंतर चौथा आहे नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये घोषित आणि निश्चित करते. डिक्लेअर पण करते आणि डिटरमाइन पण करते. डिक्लेअर अँड डिफाईन द राईट्स अँड ड्युटीज ऑफ द सिटीजन. प्रत्येक डेमोक्रॅटिक कंट्रीज मधलं संविधान हे ह्या गोष्टी निश्चित करते, किंबहुना हाच कोअर पार्ट आपल्याला दिसून येतो. संविधानाचा हा मूळ आहे, कोअर आहे. कोणासाठी आहे? सिटीजन, नागरिकांचे. परंतु संविधान, काही संविधान जे आहेत नागरिकांसाठी तर लिहितात, काही संविधान हे फारच ब्रॉड असतात आणि त्याच्यामुळे सिटीजन सोबतच ते पर्सन, व्यक्ती, म्हणजे तो व्यक्ती जर सपोज टू बी एलियन पण असेल, परकीय असेल, त्याच्याही अधिकाराचं जे आहे विचार तो करतोय. म्हणजेच अल्टिमेटली काय आहे तर काही संविधान जे सिटीजन राईट बद्दल बोलतात, म्हणजे नागरिक अधिकारांबद्दल बोलतात, आणि काही ह्युमन राईट्स, मानवीय अधिकाराबद्दल बोलतात. भारताच्या संविधानामध्ये आपल्याला दिसतील दोनही अधिकार दिलेले आहेत. नागरिकांचे अधिकार सोबतच मानवीय अधिकार याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपले फंडामेंटल राईट्स, आपले फंडामेंटल राईट्स. आता मूलभूत अधिकार हे तर सगळ्याच संविधानामध्ये असतात, ज्याला आपण शब्द वापरतो बेसिक सिव्हिल राईट्स. मूलभूत नागरी अधिकार हे
जगातील सर्वच डेमोक्रेटिक कंट्रीच्या संविधानात आहेत. परंतु त्या व्यतिरिक्तही केवळ फंडामेंटल राईट्सच नाही तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचे अधिकार, सांस्कृतिक जतनाचे अधिकार आणि इतर कायदेशीर आणि संविधानिक अधिकार सुद्धा बहाल केले जातात. भारताच्या संविधानामध्ये आपल्याला सिटीजन्स राईट मध्ये फंडामेंटल राईट्स सोबतच आपल्याला कल्चरल राईट्स सुद्धा दिसतात आणि कल्चरल राईट्स फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला 29 आणि 30 मध्ये दिसून येतात, जे मायनॉरिटीज साठी दिलेले आहेत. मायनॉरिटीज साठी दिलेले आहेत, अल्पसंख्याकांसाठी दिलेले आहेत. राईट, ठीक आहे. सोबतच आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक अधिकार दिले आहेत, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये दिलेले आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आपल्याला काय दिले आहेत? सोशिओ इकॉनॉमिक राईट्स दिलेले आहेत, है ना. शेड्यूल कास्टसाठी, शेड्यूल ट्राईबसाठी, एज पीपलसाठी असिस्टंट्स म्हणून, है ना, आपल्याला इथे अधिकार दिलेले दिसून येतात. आणि याची मौलिक जबाबदारी, मोरल रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर ठेवलेली आहे? स्टेटवर ठेवलेली आहे, राज्यावर ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला काय नागरिकाचे जे हक्क आणि कर्तव्य डिफाईन झालेले दिसतात. आता हे झाले अधिकार, पण सोबतच कर्तव्य. तर जगातील डेमोक्रॅटिक कंट्रीज, काही डेमोक्रॅटिक कंट्रीज मध्ये कर्तव्य सुद्धा घोषित केलेली आहेत. आपल्याला जपानच्या संविधानामध्ये दिसून येतं की कर्तव्य घोषित केलेले आहेत. तसंच 1976 मध्ये आपण अमेंडमेंट केलं आणि 51A मध्ये आपल्या इथे आपण कर्तव्य, ज्याला फंडामेंटल ड्युटीज म्हणतो, ते पण नमूद केलेले आहेत, डिटरमाइन केलेले आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतंय? भारताच्या संविधानाचं जे आहे, नियमित संविधान जे आहे, सर्व संविधान त्यांच्या कार्यासारखंच भारतीय संविधानाचं कार्य आहे. 5वं, राजकीय संस्था स्थापित आणि नियमित करते. राजकीय संस्था, पॉलिटिकल कम्युनिटी जी आहे, त्याच्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स कोणत्या? तर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला दिसतात. पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे स्टेटचा स्तंभ जे आहे, राज्याचे स्तंभ आपल्याला दिसून येतात. एक आहे विधिमंडळ, विधिमंडळ आहे. त्यानंतर दुसरा आहे कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ. आणि तिसरं आहे न्यायपालिका. बरोबर आहे, न्यायपालिका. लेजिस्लेचर, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. आता ही जी आहे, ह्या तिन्ही यांचं आपल्याला दिसते भारतीय संविधानामध्ये याची तरतूद आहे. प्रत्येक यांची तरतूद आहे. याची प्रक्रिया दिलेली आहे, कशा प्रकारे येथील जे प्राधिकारी आहे त्यांची निवड होईल याची प्रक्रिया दिलेली आहे. म्हणजेच काय, त्यांना स्थापित केलेलं आहे. पण सोबत नियमित रेग्युलेट सुद्धा करतं. म्हणजेच काय, एकदा हे बसले का मनमानी करू शकते. बरोबर आहे, एकदा बसले का मनमानी करू शकते. म्हणून यांनी टाईट करावं लागेल, यांनी आहे ना, व्यसन घालावं लागेल. व्यसन घालासाठी इथं काय दिलेलं आहे? बापू तुम्ही वागतात असे, पण तुमची दंडी गुल होऊ शकते. म्हणजे आपल्याला बघा काय दिसतंय, इम्पिचमेंटची प्रोसिजर दिलेली आहे. इम्पिचमेंट महाभियोग, प्रेसिडेन्शियल महाभियोग दिलेला आहे, महाभियोग दिलेला आहे ना. आपल्याला जजेससाठी महाभियोग दिलेला आहे. सोबतच नो कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स मोशन ही तरतूद सुद्धा दिलेली आहे. अविश्वासाचा ठराव, सरकार जर बदमाश असाल, चॅप्टरगिरी करत असाल, तर आपल्या लेजिस्लेचर मध्ये काय दिसते, म्हणजे पार्लमेंट मध्ये आणि स्टेट लेजिस्लेचर मध्ये त्याच्या अगेन्स्ट मध्ये अविश्वासाचा ठराव ठेवला तर दंडी गुल होऊ शकते. दिस आर द प्रोसिजर्स, हे दिलेलं आहे. हे संविधानात तरतूद आहे. म्हणजे एका बाजूला त्यांनी संस्था तयार केलेला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना रेग्युलेट सुद्धा केलं. म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेस ज्याला आपण म्हणतो, चेक्स अँड बॅलन्सेस ही प्रणाली जी आहे ती संविधानामध्ये असते आणि संविधानाचं हे कार्य आहे. भारतीय संविधानामध्ये सुद्धा अशी तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर शासन स्तरावर अधिकार विभाजन, डिवाइड और शेअर द पॉवर बिटवीन द डिफरंट लेयर्स ऑफ द गव्हर्नमेंट. आता आपल्याला असं दिसतं की राज्य
एक तर युनिटरी असेल किंवा फेडरल असेल, संघराज्य असेल किंवा एकल म्हणजे युनायटेड असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर सपोज टू बी एकल युनिटरी जरी असलं तरी सुद्धा त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन असतात आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर पण असते. इथे आपण फेडरल कॉन्टेक्स्ट मध्ये घेऊया. इथे केंद्र आहे आणि राज्य आहे. इकडे घेऊ आपण आणि राज्य आहे. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, डिव्हिजन ऑफ पॉवर. कोणते पॉवर होतात तर आपल्याला दिसतंय है ना, पॉलिटिकल पॉवर, राजकीय पॉवर, राजकीय सत्ता, राजकीय शक्ती. दुसरं आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर म्हणजे प्रशासकीय अधिकार. आणि तिसरं आहे फायनान्शियल पॉवर म्हणजेच आपल्याला दिसतंय की वित्त अधिकार जे आहेत, वित्त अधिकार हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट विभाजित केलेले असतात. आपल्या संविधानामध्ये आपण बघतोय स्टेट लिस्ट आहे, सेंट्रल लिस्ट आहे, कॉन्करंट लिस्ट आहे. म्हणजे आपल्याला हे तिन्ही अधिकार जे आहेत ते डिवाइड झालेले दिसतात. सोबतच राज्यामध्ये सुद्धा राजकीय संस्था आहे, स्टेट लेजिस्लेचर आहे, त्यांची स्वतःची प्रशासकीय प्रणाली आहे, स्टेट सर्व्हिसेस, आणि त्यांना फायनान्शियल अधिकार सुद्धा दिलेले आहेत. बरोबर आहे, राईट. म्हणजेच डिव्हिजन झालेलं आहे. आणि हे डिव्हिजन कशा प्रकारे है ना करायचं, जसं भारताच्या संविधानामध्ये भारताचं जे आहे नेचर ते सांगितलेलं आहे की कशा प्रकारचं फेडरेशन, तर क्वासाय फेडरल. कसं राहील, क्वासाय फेडरल. अर्ध आहे, पूर्ण आहे का, अर्ध आहे. क्वासाय फेडरल आहे, पूर्णपणे संघराज्य नाही, अर्ध संघराज्य आहे. मग अर्ध संघराज्य आहे तर त्याच्यानुसार भारतामध्ये अधिकारांचं विभाजन झालंय. कसं झालंय की नॉर्मल कंडिशन मध्ये काही टेन्शन नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट आपलं काम करेल, स्टेट गव्हर्नमेंट आपलं काम करेल. त्यामुळे स्टेट लिस्ट आणि आपल्याला सेंट्रल लिस्ट दिसून येते. परंतु सोबतच नॉर्मल याच्यात एक नवीन लिस्ट आहे, ती म्हणजे कॉन्करंट लिस्ट. याच्यात दोन्ही जण बनवू शकतात, पण केंद्रातील जर कायदा किंवा योजना ही राज्याशी जुळत नसेल तर कोणाचं प्राबल्य राहील, केंद्राचं प्राबल्य राहील, राज्याचं नाही, राज्याची दंडीगुल. नॉर्मल टाइम मध्येही आपल्याला काय दिसते, युनिटरी कडे तर जाताना दिसते. म्हणून युनिटरी बायास फेडरेशन असं याला आपल्या भारताच्या याला म्हटलं जातं. आणि त्याच्यानुसार आपल्या अधिकाराचं विभाजन आहे. नॉर्मल टाइम मध्ये सेंटर हा पॉवरफुल आहे आणि इमर्जन्सी मध्ये तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतो, पूर्ण अधिकार घेऊन टाकतो आणि फेडरेशन संपुष्टात येतं. फंक्शनल लेवलवर भारत कसा होऊन जातो, युनिटरी होऊन जातो. म्हणून आपल्याला तशा प्रकारचे डिव्हिजन असल्याला दिसतात. अमेरिकेमध्ये असं दिसेल का, अमेरिकेमध्ये आपल्याला अशा प्रकारचं डिव्हिजन दिसणार नाही. अमेरिकेमध्ये राज्याच्या याच्यात केंद्र हस्तक्षेप करत नाही, कारण तिथे ट्रू फेडरेशन आहे. आलं लक्षात, ठीक आहे. त्याच्यानंतर राज्याची अधिकृत धार्मिक ओळख घोषित करते आणि धर्मनिरपेक्ष अधिकारांमधील परस्पर संबंध मर्यादित करणे. इथे क्लिअर कट सांगताय की स्टेट जो आहे याचा रिलिजनशी कसा संबंध असेल, धर्माशी कसा संबंध असेल. म्हणजे स्टेट हा रिलिजियस स्टेट घोषित केला जाईल की न्यूट्रल स्टेट घोषित केला जाईल, है ना. आणि जे रिलिजन म्हणजे सॅक्रेड ज्याला आपण म्हणतोय आणि स्टेट यांच्यामध्ये संबंध निश्चित होईल. रिलिजियस स्टेट असेल संविधानाने म्हटला आणि रिलिजन असेल तर काही घेणं देणं नाही. पण जर स्टेट न्यूट्रल असेल, सेक्युलर असेल, तर मग मात्र राज्य जर सेक्युलर घोषित केलं असेल जसं भारताच्या याच्यात आहे, तर मग मात्र रिलिजन हा कसा असेल, पर्सनल असेल. धर्म हा पर्सनल असेल, राज्याशी त्याचं काही घेणं देणं नाही. आणि याचं क्लिअर कट डिमार्केशन हे संविधानात दिलं असेल. भारताच्या संविधानामध्ये ही
आपल्याला दिसतंय की राज्य हे न्यूट्रल ठेवलेलं आहे, ते कोणत्याही धर्माचं राहणार नाही. काही राज्य जे आहेत म्हणजे काही देश हे धार्मिक देश आहेत, त्यामुळे त्यांच्या संविधानामध्ये धर्माला स्पष्टपणे जागा दिली आहे. आपल्या इथे कोणत्याही धर्माला जागा दिलेली नाही. सर्व धर्म समभाव हा भाव आपण सेक्युलरिझम मध्ये घेतला, एकदम ताठर भूमिका नाही घेतली है ना. राज्य कोणत्याही धार्मिक याच्यात हस्तक्षेप करणार नाही है ना. म्हणजेच काय, सर्व धर्म फ्री आहेत. एव्हरी रिलिजन इज फ्री. इथे सर्व धर्म फ्री आहेत. म्हणजेच काय, आपल्याला ऑफिशियल रिलिजियस आयडेंटिटी इथे क्लिअर कट सांगितलंय की ऑफिशियली राज्य भारत हा कोणत्याही अधार्मिक पण नाही है ना. हा धर्म निरपेक्ष आहे, सेक्युलर आहे. याच्यावर आपण चर्चा करूया एखाद्या वेळेस. क्लिअर, ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं, राज्यास एक निश्चित सामाजिक आर्थिक किंवा विकासात्मक ध्येयास प्रतिबद्ध करणे. कमिट द स्टेट टू पर्टिक्युलर सोशो इकॉनॉमिक और डेव्हलपमेंटल गोल्स है ना. एक निश्चित करते की बाबा कुठली दिशा असली पाहिजे, देशाची प्रगती, देशाचा विकास कुठल्या तत्वावर असेल, कुठल्या याच्यावर जाणार. तर आपण असं बघतो की डेव्हलपमेंटचे वेगवेगळ्या फिलॉसॉफी आहेत, वेगवेगळे तत्वज्ञान आहेत. भारताने जर बघितलं भारताच्या संविधानामध्ये, तर आपण काय अडॉप्ट केलाय, सोशलिस्ट पॅटर्न, समाजवादी विकास है ना. ही संकल्पना आपण अडॉप्ट केलेली आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारतामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आपल्याला दिसते. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याच्यामध्ये पॉलिटिकल आणि मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी कोणावर दिलेली आहे, कोणावर दिलेली आहे, स्टेटवर, राज्यावर दिलेली आहे. सांगितलं आहे बाबा सर्व कल्याण करायचं आहे, गरिबी निर्मूलन करायचं आहे, श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील अंतर कमी करायचं आहे आणि सामाजिक सलोखा निर्माण करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, अशा योजना तुम्ही बनवा, असं भारतीय संविधानाने सांगून टाकलेलं आहे. आणि ही पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी, राजकीय जबाबदारी राज्यावर दिलेली आहे. त्यामुळे राज्य चालवायला जे कोणी येत असतील नेते, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, संविधानाने दिलेली आहे. बरोबर आहे. आणि त्यांना जमलं नाही तर 5 वर्षानंतर संविधान लोकांना सांगते, बापू तुम्हाला मी सांगितलं होतं, बघा बा आता तुम्ही म्हणला का हा माणूस या पॅटर्नवर नेणार आहे बाबा, आणि सर्वांचं कल्याण करणार आहे, गरिबीचं निर्मूलन करणार आहे, धंदा नाही करणार आहे, निर्मूलन करणार आहे, गरीब आणि श्रीमंत मधील अंतर कमी करणार आहे. कोणतं अंतर? पैशाचं, वेलचं. आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सर्व काही विकास करायचे मार्ग मोकळे राहतील, धंदे नाही, मोकळे राहतील मार्ग. आणि प्रत्येक व्यक्ती हा विकासाच्या अपॉर्च्युनिटी घेऊ शकला पाहिजे, असं वातावरण निर्मिती करायची जबाबदारी कोणावर दिलेली आहे? राज्यावर दिली आहे. त्यामुळे तो राज्य चालवेल, त्याला ही जबाबदारी आहे, त्याने हे पार पाडावी. नाही पार पाडली तर सॉव्हरीन पॉवर कोणाच्या हाती आहे? लोकांच्या हाती. 5 वर्षानंतर लोक म्हणतात, इकडे बे तू का केलास, गरिबी निर्मूलन केलास का धंदा केला? धंदा केला, चल गेट आउट. आलं नाही लक्षात? ठीक आहे. म्हणजेच काय, तर हे 8 जे आहेत, हे 8 कार्य आपल्याला आपल्या संविधानाने दिलेले आहेत. जगातील संविधानातली जी गुड कॉन्स्टिट्यूशनची जे फंक्शन्स आहेत, कार्य, ते सर्व आपल्या याच्यात आहे. याच्या व्यतिरिक्तही अजून आहे ना. त्यामुळे भारतीय संविधान हे कसं आहे, जगातील अत्यंत सुंदर बॅलन्स करणारं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. आलं की नाही लक्षात? समजला? थोडा कॉन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे समजून घ्यायचा प्रयत्न करा. पण हा तुम्हाला मेन्स मध्ये बी कामी पडा. लक्षात आलं का? मेन्स मध्ये कामी पडते. भाऊ आता मेन्स तशी राहणार नाही पुढच्या वर्षीपासून, ठीक आहे, लिहावं लागेल तुम्हाला, तर ते थोडंसं लक्षात ठेवा. आला कॉन्सेप्ट क्लिअर? ठीक आहे. अभ्यास करता त्याबद्दल काही मला म्हणायचं नाही, म्हणून मी नेहमी तुम्हाला ऑल द बेस्ट.